तुमचं लग्न झालं का नाही? खरं सांगा. नाही काय नाही इलाज नाही बुवा. माझी 2 पोरं तसेच आहे. हॅलो कुठं माय बापो गटका लागली महाराज माय. 5 जण मिळत ना आता. गणेश नाही आता त्याच्यामुळं तर महाराज व्हायचे की महाराज झाले अवघडची लय अवघड झालं. 12 जणच मिळणार काहीच उपयोग नाही. कुठं बी गेले की लोक म्हणाले महाराज माझ्या घराला पाय लावून दे. पाय लागली नका नका चहा नका पाय तर लावायचे काय माझ्या पाय नाही हो नाका चहा पिणार उगा साखर खाली तिथे गेल्या पाणी देऊ जो कोणा म्हणायचे हो का हे आमचं पोरगा सुपारीचं खाण खात नाही तेव्हा तर माल केल्यावर घातून सुपारी खाते. याला बघायची एखादी पोरगी आणि मी म्हणून माझे 2 पोरं धक्क्यात बसले. आता काय ह्यांना चिखलाची देऊ 2 पोरही दो माझी काय करा जेथे जातो ठेके कपाळ करी. कोणी महाराज व्हायला कोणी भजन्या व्हायला कोणी भागवतकार व्हायला. लय अवघड पड झाली हो. म्हणून माय बाप झालेली सेवा महादेवाच्या चरणी मारुतीराज चरणी आपल्या गावची मालक आहे ती. महादेव सबदेवंत बाबा. अजून मी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर हा कुणाचा भक्त. ज्ञानेश्वरी जी लिहिली आहे ज्ञानेश्वरी त्याच्यावर नाव आहे गणेश महाराज. ज्ञानेश्वरी पुणे लिहिलं सच्चिदानंद गड्यानं का बाई ना हा गड्या नाव कुणाचा बाईचं काम. आता म्हणजे येणाऱ्या महाराजाला विचारा झाला माझा काय सगळं सांगून का उद्या 2 कीर्तन आहे आणि 3रं प्रवचन आहे. आता का उद्या गोट्या खेळत बसू का सगळ्यात माझी तर पार करू. मला बी काही माल पुरवणी आणावं लागेल का नाही. बोला कहा माय विठ्ठल मारता भेटा पण पुस्तक भेटू नये. आजकाल महाराजाला जर पुस्तक भेटला तर तुम्हाला सांगतो त्यानं मागच सुद्धा बघत नाही म्हणा. आणि ही लोक चांगले सज्जन मरून पोटाला जावं पाया पडते पैसे देते मा इच्छानो धडधडीत महाराज म्हणते काय सांगावं रामायणाचा विषय. देव किती हा सांगा गणेश सांगा देव किती 33 कोटी बरोबर आहे की नाही. कुठे होते अरे वा बोला 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 रावणाच्या बंदीखान्यात होते का नाही दादा. 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात. मारुतीनं पर्वत आणून आमच्या भरताना विश्वास ठेवला. तुमचा विश्वास नाही. कीर्तन ऐकली की कुठलं होतं पुन्हा बोलवील तर या उदगीरच्या सुनेल न बोलवील तर बाया म्हणतात मायो काय टच बोललं काय. आता का माझी वैरी आपण दुश्मन विश्वास ठेवा म्हणतो. विश्वासकम फलदायकम. भरताना रामनामांकित बाण सोडला आणि नंदीग्रामाला. तुम्हाला माहित आहे का नाही कोण आलं मारू. जाऊ द्या सगळं रामायण सांगा आपल्याला. या मारुतीची पूजा केली आणि पर्वताच्या बाणावर बसवलं आणि कानापर्यंत कानडी उडून बाण गगनात उचलला. तेव्हा फुलं पुन्हा उधळले. हा पुन्हा उधळले. 1 लाख रुपये बक्षीस. उग यादावर बसून भजन करावं तुम्ही. आणि ती नगदी फोन पे खाली उतरत नाही म्हणाला. प्राण जाईल लेकिन वचन न जाय. बोला घ्यायचे का 1 लाख रुपये. 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात. फुलं पुन्हा उधळले. काय सांगावं
कानापर्यंत कानडी गोडली, बाण गगनात उसळला, मारुतीला निघाले म्हणून देवाने फुलं. आज देव रावणाच्या बंदीखान्यात होते, ते इंद्राला बांधून आणलेलं पोरग मारलं तर जामीन दिलं नाही आणि वैर्यावर फुलं उधळायला जामीन देत आहे. हो अण्णा, बरोबर आहे की नाही? तू काय इथून येणाऱ्या या कंपनीला माझ्या मानाचा मुद्रा, इथून येणाऱ्या महाराजाला विचारा, देव किती 33 कोटी आमच्या गणेश महाराज, बरोबर आहे. कुठे होते? बंदीखान्यात. जामीनवर सुटून आलते का म्हणाला? कुणी घेतच जामीन? मलकापूरच्या लोकांनी घेतच का? आणि एवढा जामीन द्यायला ती माणूस साधा सोपा नव्हता. सगळ्या कुळाला मुक्ती देणारा महात्मा होता. रावणाला तुम्ही वाईट म्हणू नका. महादेवाला पूजा करीत असताना एक फुल कमी पडलं होतं, कटकून मुंडकं उडीलं. उगा तुम्हाला सहज विचारून जातो, इथं मी महादेवाचं मंदिर आहे. महादेवाची आवडते गण कोण? तुला कशाला बोलिले म्हणाय ना का? बसा, फुकट सांगत असल्याने आम्हाला विचारायला. अहो एवढे महादेवाचे गण आहे, पण त्याच्यामध्ये 2 गण महादेवाच्या आवडीचे. एक बाणासूर आणि एक रावण. रावण आला म्हणजे देव असं मला तोंडात घात घातल्यावर चालूच नव्हती. बाण आला म्हणजे मला तटकून उठत होती माझी मारी. एवढा भक्त होता रावण. आणि इंद्राला बांधून आणलेला इंद्रजित मारला तरी पण त्यानं महाराज महाकार घेतलं नाही आणि वैर्यावर फुल जामीन देते. मारुती वैरी का? हा बरोबर आहे. आता आपल्या गावात पंचायतची निवडणूक झाली. विरोधक पॅनल प्रमुख विरोधकातला निवडून आले, त्यानं गुलाब लावून हिरते का म्हणा, धडाधड कवाड लावून बसते. कवाड सुद्धा मोकळे ठेवीत नाहीत म्हणाला. तिथं रावण होता बापू. त्याला पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा, झाले त्याच्या वंशाकडे वेळ झालेला आहे. झालेली सेवा माझ्या माया बहिणीच्या चरणी, पुरुष मंडळाच्या चरणी, घरी झोपलेल्याच्या पायावर साष्टांग दंडवत पंक्तीला पहिल्या सुरू जेव्हा येत जाओ, आपले आपले धंदे करीत जाओ. झोपल्यावर जेवण जाते का? झोपणं गेल्यावर. आता तुम्ही भजन करायला तुम्हाला जमते का जेवाय? तुम्ही म्हणता हलवून वाढा. आमची महाराज म्हणले, तुम्ही म्हणलो कोण म्हणलं माझ्या संग जेवाय बसले? आमचे सुनील महाराज म्हणले उदगीरकर, हलवून वाढा हलवून वाढा. आता आमची बदली म्हणते हलवून वाढा. तुम्ही कधी म्हणता का? अरे बाप्पा बाप्पा बुडातलं वाढ का? झोप मोडलेली आहे. आणि झोप रटावून झाल्या जीवन अर्धरावर लवाड रगूर ना. म्हणून त्यांना देवानं सुखी ठेवावं, ताजे तवाने उठावं, पहिल्या पंक्तीला जेवायला. तुम्ही म्हणता असं न्यारच बोलायला. आता ह्यांची हाजरी लागली आहे. हाजरी लागल्यावर तळ्यावर मस्टर भरलं का नाही? तुमची हाजरी लागल्या का नाही? त्यांची हाजरी लागल्या घरी झोपणारी. मग त्यांचं मला काहीतरी करून उगं विमा तरी नुकसान भरपाई तरी म्हणावं लागेल का नाही? तुमची हाजरी लागली, तुमच्या खात्यावर जमा झाली पैसे. तुम्ही 2-2.5 तास इथं उभारला, तुमची फिकीरच नाही, पण घरी झोपलेली फिकीर आहे. म्हणून त्यांनी उद्यापासून कहोना मंडपात यावं. 80 लाभा जो चुकला जन्मा येऊन वाया गेला. भागवतासारखं महापुराण आहे. एकनाथ एकनाथ खांब दिला भागवत. आमच्या नाथ महाराज लगे भागवत नावाचा ग्रंथ आणि आपल्या परमार्थाला खांब दिला. असलं भागवत महापुराणीचं चालू आहे. आमचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. ये आज थंडीत कुडकुड कुडकुड. सकाळ मराठी थोडं जाणवलं म्हणून म्हणाला, गाडीचा काच काढला तर नाका वाट बद 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 खडकत फुटला. हा आम्ही आम्हाला काच वरी करायला म्हणलो. एवढं पाणी इथं लिकरू गाडीवर आले. द्यावे तेवढे धन्यवाद. वय लहान आहे, आता सुरुवात आहे. तुमच्या पाया पडतो. तुम्ही सुद्धा महाराज हा कीर्तन करायला, पण जरा पोटी सांगाय शिकत जा, पोटी ऐकाय शिकत जावं. आणि मग पुन्हा
अरे गुरु करावा बळकट मग जरा मन कोण ह्या लेकराला म्हणते कसा वाजवला म्हणून गोष्टीत पकवास तर घरीच मारायला त्या कुठं आहे रे तू म्हणते का नाही आणि तीच जर दुखतं खुब्यात म्हणजे कुणाला म्हणावं लागतं बसा बाबा मला जमा नाही म्हणून तुमच्या पाया पडतो अभ्यास करा गाण्याला सगळ्या माझ्या सगळ्या ह्या बारक्या लेकराला गावाला माझी विनंती आहे सगळ्यांनी ह्या लेकराचं टाळ्या वाजवून आपण कौतुक करू तुमच्या गावातले पांघरू झोपते आणि ही लेकरं ही कार्य ती बी महाराज आमच्या महाराजांना एवढं मोठं कार्य हाती धरलंय त्यांना सुद्धा कमी जास्त पडलं तर मला फोन करा फुल नाही फुलाची पाकळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन कारण का तुका म्हणे सत्य कारण एवढे लेकर समान बापाची नाही एक लिटू समान होईना दोतराला धरलं ना तिनं तर दामच द्यावा लागले एवढा उतारा सांभाळायचं ना अजून तिचा आहे म्हणून आमच्या पटवाजी मास्टरला कोटी धन्यवाद हे सगळे बियाची माणसं आहेत बरं का येऊ मला भिवून जलबुर्ग्याची मी खूप येण्याच्या नादाला लागाव बाबा बसा बोलतोय त्यांच्या गावाला खूप कीर्तन झाले आपले भगवत वाजवतात ते गातात खूप महाराजांनी पारमार्थिक आहे दोघं बी नवरा बायको दानशूर आहे सगळं हाताने मदत करतात मी कुणाची चुकी करत नाही बरोबर आहे की नाही आणि देणे को अन्नदान लेणे को हरिनाम करणे को लिमता डुबणे को अभिमान आमच्या इनेकऱ्याचं पूर्ण आयुष्यच ह्याच्यामध्ये गेलं कारण पाठांतर तसं आणि सेवा बी तशी आम्हाला दोन्ही बी माणसं नंबर 1 बियाची मिळाली तुम्ही म्हणता बियाची काय म्हणाला मी गावरान कीर्तन हवं करा हो पिशवीचं पेरलेली अवलाद न मोबाईल मधलं ऐकायचं आणि लोकाला पाहोनी पुराण ग्रंथ एकात कवीचं तोंड आणि बारक्या लेकराची गण पुण्याला पिळकर ही सांगता येत नाही कोणते कवी पाहोनी पुराण आणि कोणता कवी पाहोनी ग्रंथ म्हणजे काय पुराण आणि पुराण म्हणजे अण्णा तुम्ही किती बी भेदार व्हावं पुचाट फुटलेलं नव पुचाट फुटलेल्या महाराजाला भेव राहतंय वाऱ्याचं आबाळा पावसाचं कवा तर वार आलं की पटकून खाली पडतंय स्वतःच्या मुळीवर उभारलेला आहे गुरुकृपा आहे आई वडिलाची पुण्य आहे कसं आलं ते म्हणलं तर किती चक्रीवादळ येऊ द्या हो चक्रीवादळ आलं तरी माझ्या महिलामध्ये ताकद आहे या महिलेनं पतीची सेवा केली आहे काय मजा आलाय वाऱ्याची काय अग्नीची मजा आलाय भडकायची अरे लय अवघड आहे आता सांगायला येणं दोन्ही माणसं बियाची म्हणजे आपल्या लहानपणी खळ्यात मळणी करीत होतो आपण बायला बरोबर आहे ना आपले मायबाप सगळेच कणस याच्याकडून भरत होते का मोठे चिपड झालेले घेत होते का म्हणा गोंडरामध्ये अडकलेली काय म्हणतात तुकाराम महाराज तू म्हणशील ती असले कंस घेत होते हॅलो मोठे असे तळ महाराज कष्ट भरलेले कंस घ्यावं आणि बियाला तशी तुम्ही बियाची माणसं मला सापडलो तुमच्या पायावर साष्टांग दंडवत कुणीही माझ्या पाया पडायला यायचं नाही माऊलीचं भजन होईल 2 मिनिटात आरती होईल तुम्हालाही मोकळं मलाही मोकळं आणि जर तुम्हाला पाया पडायचंच झालं तर रिकाम्या हाताने येऊ नका चिल्लर आणू नका ठोक आणा तुमच्या डोसक्यावर हाणण्याचा प्रयत्न करेल एवढं तुम्हाला कळलं ना महाराजाच्या पाया पडले महाराज कसं करते इकडे बाया तर महाराजाच्या पाया पडलं आणि पैसे दिलं आता त्याच्या हातात जर असं हाणल्यावर जर समाधान आणि पैसे मिळत असले माझ्या घरी महाराज हातापायाला कुंकू लावून पाया पडून बद पैसे टाकू तुम्ही आमच्या भागवताच्या ग्रंथाच्या पाया पडा ज्ञानेश्वरीच्या पाया पडा
गात्याच्या पाया पडा, पण हामासारख्याच्या पाया पडू नका. गाथा म्हणजे आमचे तुकाराम महाराज जाज्वल्य स्वरूपानं या ठिकाणी जिवंत आहे. माऊली तर जिवंतच आहे तो, त्यांचं समाधीत संजीवनी समाधी आहे ना. माऊलीच्या ज्ञानेश्वरीला माऊली म्हणून पाया पडा. वाचा येणं गेलं तर पाया जर पडलो, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे त्याच्या 16 घराचा उद्धार ज्ञानेश्वरी करते. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पाया पडा, गात्याच्या पाया पडा, वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडा, भागवत महापुराणाच्या पाया पडा, पण आमच्यासारख्याच्या पाया पडता जरा विचार करून पडा. तुम्ही उद्या महाराजाला विचारता फणाच्या महाराजांना पाया पडणूक नाही, पडणूक म्हणत नाही, विचार करून पडा. ऐंशा सांगता शरण जावे जनी म्हणे दया घ्यावे, महाराजाला हलवून त्याच्या घरला जाऊन बघा बारदाना कसा हा काय नाही. बारदाना कळते का नाही तुम्हाला? हा का बारदाना? मला एके दिवशी लय चकली जाते मास्तर, एकानं मला कीर्तन झाल्यावर महाराज तुम्हाला चहा पाजवा वाटारे, म्हणजे म्हणणं गळा दुकाला गरम तेव म्हणलो काही हरकत नाही, पाजवा वाटारे हो कर बारदाना घरी नाही. मी म्हणून भुईला बसतो, आम्हाला माहीत को त्याला बारदाना म्हणते नाही. यानं म्हणला तसं नाही हो, आमचे माणसं घरी नाहीत. मी म्हणून माणसं नाहीत म्हणायचं, मग बारदाना कसं आमच्याकडे बायकोला बारदाना म्हणतात म्हणून. काय काय गावात खटलं म्हणतात, बारदाना म्हणतात. यांना का पायातलं पायतन वाटाड्या बाई का काहायची, ज्याच्या घरी बायको सुख समाधान शांतीनं बायको वागत नाही राहत नाही, त्याच्या घरात लक्ष्मी राहत नाही. ज्याच्या घरामध्ये बायको समाधान आहे बाई, त्याच्या घरून लक्ष्मी जात नाही. बाई म्हणजे पायातलं पायतन नाही. तुम्ही सुनाचा मालकिनीचा पदोपदी अपमान करायच्या नादाला लागू नका. ही लक्ष्मीचं प्रतीक आहे. तुम्ही जर ह्या बायाचा छळ केलो आणि त्यांना जर चढ उतार बोललो तर लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते. म्हणून मायबाप धर्मतयाशी घडे रे ज्याचे स्वाधीन भाग. बायको जर नसली तर घरला माणसाने आला जमात हॅलो न्या दुसऱ्याच्या जीवावर घरला म्हणजे वाडीच्या जेवायला भाऊ बायको. म्हणून बायाच्या हातामध्ये धर्माचं आमच्या भगवंतानं साथ दिलेला आहे. अतिथी देवो भव. म्हणून सर्व गावकरी मंडळाला मानाचा मुद्रा. खूप मोठा पर्वकाळ तुम्हाला मिळालाय. उद्या दुपारी गुलाल करा बरं माय दत्ताचा. योग योग लागला दत्ताची फोटो दिसणार म्हणून कव्वा बी करा नाही काय रे, पण पर्व काय दत्ताचा एक अभंग म्हणून का होईना त्याच्यावर पुष्पवृष्टी करा. असा पर्व काळ पुन्हा तुम्ही म्हणता पुढल्या साला येणार नाही का, आपण राहू ह्याची काय शाची होती. म्हणून कल करेसो आप करेसो आपली फार मोठी अवघड गोष्ट आहे. तुम्ही दत्ताचा फोटो लावला नाही. 3 देवाचा अवतार आहे आणि उदयित पौर्णिमा घरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर. त्या माऊलीला महाराज अवतारच ह्याच्याकरता घेतलाय. आणि म्हणून उदयित गावाल्याला माझा मानाचा मुद्रा. भजनी मंडळाला भागवताला थोडा लेट बी झाला तर 5 मिनिटामध्ये अभंग म्हणून गाता अरे वा गाता भजनाच्या कामाला सगळ्यांनी हजर राहावं. दत्ताची मूर्ती आणावी, फोटो आणावी, तिच्यावर पुष्पवृष्टी करावं. पुनश्च एकदा माझ्या बोलण्यामध्ये कमी जास्त झाला असेल निम्नते पुरते आदित्य सरते करून घ्यावे तुम्हाला तुम्हा सकळाची विनित असेल. जर माझ्या तोंडातून कोणाला शब्द रुटला असेल टोचला असेल गणेश महाराज बहुतांश महाराज लोकांना माझं कीर्तन पटत नाही का त्याला वाटतं मला कमी समजा की. म्हणून माझी अवलाद तशी नाही. माझ्या म्हणणं आपण खरं सांगितलं तर गणेश उद्या वाटेवर येऊन सांगेल गणेशची आपल्याला गरज आहे. बरोबर आहे की वाह वाह म्हणून जमत नाही. महाराजांचं चौसुल्या वा 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 ह्या बायाने विचारा बरं आधी वा काली काय माय हातून भागत नाही हो. माय आधी वा काली का लिका हे महाराज वा 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 काय म्हणलं काय पिकत
काय पंक्ती, काय गाव, काय समाधान दिलेस का तू पती? वर बुडून न्यायला आलेली आवला वा वा म्हणूक रे आधी रिकामन. आमची माय म्हातारी होती, तिने म्हणा पूर्वा इकडे या ग जरा बुळ बुळ कराले, एखादी लिक ठीक आहे का बघा बर. मी म्हणायची लिक, अरे लिकची पासून वा होत्या. आणि मग ही महाराज लिक नाही यांना माहीत, काय पत्नी माहीत नाही, त्याचं अंड माहीत नाही. वा 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 ना भी उगा वा वा म्हणून पैशा पैसे. उद्या एवढं काम करा बरं. कमिटीच्या लोकांना माझा मानाचा मुजरा, गावाल्याला महिला मंडळ, एवढा पर्व काय गात्याच्या भरणारा तुम्ही या काळात दुसऱ्या का होईना माणसाला एक तरी घेऊन या आणि दत्तप्रभूचा महाराज जे घोष करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव आत्री अनुसया माताची लागत का. आणि त्याच्यातून 2 पौर्णिमा येणे करी म्हणून इथूनच सुरुवात. एवढं माझ्या गरीबाचं ऐका. कुणाला टोचलं असेल, रुचलं असेल, हरभऱ्याची भाजी खुडल्याशिवाय डाळावर, तशी अवघणी शब्द खुडून माझ्या पदरात टाका. मी न्यायला तयार आहे. चांगला आहे तेवढं माझं नाही, माझ्या आईवडिलाची पुण्य आहे, सद्गुरूची कृपा, परमेश्वराचा आशीर्वाद आणि रोज तुमच्यासारख्या सज्जन माणसाची संगत आणा. संगतीचा लय परिणाम महत्वाचा होता. तुम्ही देव देव करू नका, तुमच्या पाया पडतो मलकापूरकर, पण चांगल्या माणसाच्या संगतीत राहा. निवडणूक आली की माळ घातलेली माणसं सुद्धा चलताळ आडी पाय घालले. गावातली असू, विधानसभा असू, लोकसभा असू, आडी पाय घालले. म्हणून संगत पकडना. संगत पकड़े बड़े की तू बड़त बड़बड़ जाय, संगत पकड़े जडे की तू बहुत लाता खा जाय. किंवा संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. वाईट लोकांची सावली सुद्धा आपल्याला पडू देऊ नका. तसं मला रोज तुमच्यासारख्या सज्जन माणसाची संगत आहे, त्याच्यातलं हे प्रतीक आहे. म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं माऊलीचं भजन करू. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर तुकामने त्यांचे कळले आमावर, तुकामने त्यांचे कळले आमावर. स्पीकरवाल्यानं सुद्धा गोड आवाज दिला बरं का. सगळं आता ह्याच्यावर साहित्य माय किती वाजवा बोट फुटले तरी ऐकू जाणार आहे का लोकांना. पण स्पीकरवाल्यानं सुद्धा गोड आवाज दिला, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. ह्या लेकरानं काय काय भरून घेतलं की त्याच्यातलं जर तुम्हाला पटत नसलं तर कट करा माय, तुमचे हात जोडतो. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमचे उदगीरचे सुनील भैया त्यांनी आमचं वकालत पत्र दिलं आणि तुम्हा सर्वांचं मला दर्शन झालं. ही त्यांचीच सेवा आहे आणि त्यांनाच अर्पण.